आपण ऐकत आहात दिवाळी अंक चौफेर समाचार. लेख धगधगता अफगाणिस्तान. लेखक निळू दामले. अभिवाचन ओंकार थोरात. अफगाणिस्तानची ओळख साम्राज्याचं कबरस्थान अशी केली जाते. ग्रीक रोमन सम्राट अफगाणिस्तान मार्गे आशियात आले आणि परत गेले. अफगाणिस्तान त्यांना हातात ठेवता आलं नाही. आधुनिक काळात तोच प्रयत्न ब्रिटिशांनी आणि रशियानं केला. जमलं नाही. अगदी अलीकडं अमेरिकेनं परहस्ते अफगाणिस्तानवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि 20 वर्षात $3 लाख उधळून आणि लाखभर माणसं मारूनही अमेरिकेला ते जमलं नाही. 2021 साली अमेरिकेनं अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला. अमेरिकेची अत्याधुनिक शस्त्र आणि 1.5 लाख सैनिक अफगाणिस्तानात होते. त्यांनी अफगाण सरकारच्या फौजा प्रशिक्षित केल्या होत्या. त्यांना विमानं, रणगाडे दिले होते. या 4 लाख सैनिकांनी तालिबानच्या 40,000 अगदीच प्राथमिक शस्त्रवाल्या सैनिकांसमोर शरणागती कशी पत्करली? एका बलाढ्य शक्तीनं अगदीच सामान्य लढवय्यांसमोर नांगी का टाकली? मोटारसायकली आणि पिकअप ट्रकवर स्वार झालेले, बंदुका खांद्यावर घेतलेले फेटेदारी तालिबान काबूलमध्ये शिरले तेव्हा पोलीस आणि सैनिक शस्त्र टाकून पसार का झाले? या प्रश्नांची उत्तरं अनेक आहेत आणि ती उत्तरं एकमेकात अडकलेली आहेत. बलाढ्य सैन्याला हरवणारी तालिबान ही संघटना काय आहे? तालिब. विद्यार्थी या एकवचनाचं तालिबान हे बहुवचन. तालिबानची संघटना म्हणजे तालिबान. तालिबान ही रजिस्टर्ड संघटना नाही. तिथं सदस्य नोंदणी नसते. संघटनेच्या अधिकृत बैठका होत नाहीत. बैठकीत ठराव मंजूर होत नाहीत. तालिबानचा कोणताही लिखित जाहीरनामा नाही. संघटनेचे पदाधिकारी औपचारिक पद्धतीनं निवडले जात नाहीत. एकूणच ही कोणतीही औपचारिक संघटना नाही. नियम, कायदे, शिस्त असं कोणतेही नियम संघटनेला लागू नाहीत. अनौपचारिकरित्या संघटनेचा प्रमुख म्हणजे अमीर निवडला जातो. निवडला जातो म्हणण्यापेक्षा एक जण अमीर होतो असं म्हणणं अधिक बरोबर. अमीर जे सांगेल तो नियम, तो कायदा. त्याच्या म्हणण्याला कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही, विरोध करू शकत नाही. तालिबानला लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य मंजूर नाही. तालिबानच्या नियमाचा भंग केला तर कोणाही सदस्याचा खून होऊ शकतो. सुनवाई, चौकशी, योग्यता तपासून पाहण्याची पद्धत नाही. अफगाणिस्तानात जसं बर्फ पडतं, बर्फ वितळतं आणि नद्या वाहतात, तशी तालिबान ही संघटना आपोआप चालते. ही संघटना 1996 साली गाजल्यानंतर लोकांच्या लक्षात आली. या संघटनेचा पहिला प्रमुख मुल्ला ओमर. कंदहारमधल्या संगेसर या गावातल्या एका मदरशात तो वाढला आणि मदरशात तो शिकवत असे. 1985च्या आसपास अफगाणिस्तानची सत्ता चालवणाऱ्या रशियाला विरोध करणाऱ्या अनेक मुजाहिद म्हणजेच धर्मसैनिक गटांपैकी एक गट मुल्ला ओमर चालवत असे. रशियन लोकांबरोबर झालेल्या एका चकमकीत त्याचा एक डोळा गेला होता. 1990मध्ये रशियाला हकलल्यानंतर मुजाहिदांच्या संघटनांमध्ये आपापसात मारामारी सुरू झाली. प्रत्येक गटाला अफगाणिस्तानची सत्ता हवी होती. रशियन सरकार कोसळलं, पण त्या जागी पर्यायी सरकार येत नव्हतं. अराजक माजलं होतं. देशात अनवस्था होती, लुटालूट होत होती, जनता हैराण होती. एकदा कंदहारमध्ये रस्त्यावर लुटमार चालल्याची बातमी ओमरच्या मदरशात पसरली. ओमरनं मदरशातले तालिब गोळा केले, रस्त्यावर पोचला, लुटालूट करणाऱ्यांना बडवलं, व्यवस्था बसवली. या घटनेचा बोलबाला झाला. कुठंही लुटालूट वा गैरव्यवस्थेची बातमी आली की ओमर तालिबानची टोळी घेऊन तिथं पोचत असे. रशियाविरोधात गनिमी लढाई करताना तालिबानना बंदुकी मिळाल्या होत्या. त्या बंदुकांचा धाक आणि वापर तालिब करत. आसपासच्या मदरशातले तालिब सामील झाले. तालिबानची संख्या वाढली. एक सेनाच तयार झाली.
ही सेना देशभर फिरू लागली. असं करत करत 1996च्या सुमाराला ओमरनं इतर सर्व मुजाहिद गटांना मागं तरी टाकलं किंवा मारून तरी टाकलं आणि ओमर यांच्या तालिबानची सत्ता अफगाणिस्तानवर स्थापन झाली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या हद्दीवर दोन्ही बाजूला जलालुद्दीन हक्कानी या एका मुल्लाचे मुजाहिद कमांडरचे मदरसे होते. सहज 500 मदरसे असतील. या मदरशात दहशतवादी कारवाया, लढाई यांचं प्रशिक्षण दिलं जात असे. हिंसा आणि कुराण हा तिथला पाठ्यक्रम. हक्कानी साखळीत तयार झालेले मुजाहिद ओमर यांच्या तालिबानमध्ये सामील झाले. त्यामुळं तालिबान ही संघटना देशव्यापी झाली. मदरशात छोटं मूल सामील होत असे, कारण गरिबीनं पछाडलेल्या अफगाणिस्तानात मुलगा मदरशात पाठवला की तिथं त्याची आयुष्यभराची जेवण खाण्याची सोय होत असे. मुल्ला सांगतो ते ऐकायचं, बस. इतकी सोपी कामाची पद्धत. मदरशात राहणारी मुलं सेक्सपासून वंचित असत. सेक्सची भुकेली असतात. समलिंगी सेक्स करत. स्त्रीबद्दल तर एक घृणा किंवा स्त्री ही केवळ सेक्ससाठी वापरून घ्यायची गोष्ट असा विचार मदरशात तालिबानमध्ये प्रचलित झाला. मदरशात विज्ञान, गणित, इतिहास, भाषा वगैरेंचा काही संबंध नसे. शरीर, श्रद्धा, बुद्धीचा भाग तिथं अनुपस्थित. आज्ञापालन एवढी एकच गोष्ट शिकवलेली. लोकांनी 10 इंच लांबीची दाढी वाढवली पाहिजे. स्त्रीनं शिकता कामा नये, काम करता कामा नये. नवरा, भाऊ, बाप अशा कोणाला तरी सोबत घेतल्याशिवाय फिरता कामा नये. हे नियम न पाळणाऱ्याला चाबकाचे फटके, चोरी केली तर हात तोडून टाकणं. स्त्री कोणाच्या प्रेमात पडली आणि कुटुंबाबाहेर शरीर संबंध केला तर स्त्रीला मारून टाकणं. आदिम प्रकारची शेती, आदिम प्रकारचा व्यापार हीच अर्थव्यवस्था. त्यामुळं उत्पादन व्यवस्था, बँकिंग, कॉलेजेस, विज्ञान इत्यादींची आवश्यकता नाही. मुल्ला ओमर 1996 साली सत्ता प्रमुख झाला तेव्हा त्याच्या घरी असलेल्या पेटाऱ्यात पैसे साठवलेले असत आणि त्यातून सरकारी नोकर, लष्कर, पोलीस इत्यादींचे पगार होत असत. सरकारी आदेश मुल्ला एका पाठकोऱ्या कागदावर लिहून पाठवत असे. 1996 ते 2001 तालिबानचं राज्य होतं. हे हडेल हप्पीचं राज्य होतं. विद्यापीठ, शाळा, विज्ञान, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान इत्यादी आधुनिक गोष्टी तालिबाननं उभारू दिल्या नाहीत. होत्या त्याही बंद केल्या. मध्ययुगात माणसं जशी राहत तशाच अगदी प्राथमिक राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीत अफगाणिस्तान राहिलं. तालिबानही न बदलता मध्ययुगीन राहिला. 2001 साली अमेरिकेनं ताबा मिळवला. अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था सुधारायला घेतली. निवडणुका घडवून आणल्या. फार तर 30% लोकांनीच मतदान केलं असेल, कारण मुख्य शहरं आणि त्या शहरांचे मुख्य भाग सोडता बाकीच्या अफगाणिस्तानवर तालिबानचाच प्रभाव होता. शाई लावलेली बोटं तालिबाननं तोडली आणि तुटक्या बोटाच्या लोकांना उदाहरण म्हणून शहरात सोडलं. आणखी एक लोचा झाला. देश उभा करण्यासाठी जगभरच्या देशांनी अब्जावधी डॉलर्स जरी अफगाणिस्तानला दिले असले तरी त्यांचा उपयोग करण्याची क्षमता अफगाणिस्तानातल्या सरकारमध्ये, माणसांमध्ये अजिबातच नव्हती. समुद्रामध्ये पोतभर साखर टाकून समुद्र गोळा करण्यासारखी ती खटपट होती. लोकांनी, पुढाऱ्यांनी मधल्यामध्ये पैसा खाल्ला. पैसा खर्च करण्याची संस्थात्मक रचना नसल्यानं पैसा जगण्याकडे खर्च झाला, संरक्षणावर खर्च झाला, पगारपाण्यावर खर्च झाला, उभारणीवर खर्च झाला नाही. परिणामी जनता विकासापासून वंचित राहिली. सरकारवर नाराज राहिली. खरं म्हणजे सरकारला कितीही अपयश आलं असलं तरी तालिबानच्या मध्ययुगीन रानटी राजवटीपेक्षा ती निश्चितच बरी होती. पोटं रिकामी असली तरी मनं मुक्त झाली होती. लोकांचा धीर सुटला. सरकार आणि परदेशी सरकारं लोकांना धीर धरा असं पटवू शकली नाहीत. याउलट देशभर पसरलेलं तालिबान लोकांना वेठीस धरत होतं. कुठं कुठं अफूची शेती बंद करून धान्य पिकं घ्यायला सरकार शेतकऱ्यांना प्रवृत्त करत होतं खरं, पण अफूची शेती
आणि जबरदस्तीनं कर आणि जकाती गोळा करून लोकांना दहशत आणि चाबकाखाली वागवणारं तालिबान प्रभावी ठरत होतं. लोक सरकारविरोधात बोलू शकत होते, पण तालिबान विरोधात ब्र काढायची सोय नव्हती. जगाच्या हिशोबात अफगाणिस्तानात एक सरकार होतं, पण व्यवहारात 60 ते 70% जनता आणि भूभाग तालिबानच्याच अधिपत्याखाली होता. व्यापारी, शेतकरी, उद्योगी, नागरिक हे सारे तालिबानलाच जकात आणि कर देत होते. अगदी स्वाभाविक आहे की अफगाणिस्तान अगदी अलगदपणे तालिबानच्या हातात पडलं. लोक असाही प्रश्न विचारतात की अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडून चूक केली का? ज्या तालिबान विरोधात अमेरिका लढली त्याच तालिबानच्या हातात अमेरिकेनं देश का सोपवला? अमेरिकेचा नाईलाज झाला होता. 2001 साली अफगाणिस्तानात पाऊल टाकताना अमेरिकेची चूकच झाली होती. आणि ती चूक म्हणजे 1980 साली रशियाला हकलण्यासाठी तालिबान, जिहादी, पाकिस्तान यांना मदत करण्याची चूक सुधारण्यासाठी केलेली एक नवी घोडचूक होती. रशियाला हुसकण्याच्या नादात अमेरिकेनं जिहादी पोसले. त्यांच्या चक्रम धार्मिक कल्पनांना खतपाणी घातलं. त्यांना हिंसा करायला प्रोत्साहन दिलं. इतकी उत्तम जमीन तयार करून दिली असल्यानं अल कायदाचं पीक तिथं सहज फोफावलं. ओसामा बिन लादेनला बिनधास्त पाकिस्तानात आणि अफगाणिस्तानात राहून जगभर दहशतवादी हल्ले घडवता आले आणि त्यातल्याच एका हल्ल्यात 11 सप्टेंबर घडलं. 11 सप्टेंबरचा बदला घेण्यासाठी अमेरिकेनं अफगाणिस्तानात पाऊल टाकलं. रॉकेट, बॉम्ब, तोफगोळे यांचा मारा करून जिहादी शक्तींचा पाडाव होत नाही हा जगाचा अनुभव अमेरिका विसरली. अंगावर किंवा गाडीत 5-50 किलो स्फोटकं घेऊन मरायला तयार झालेल्या माणसाला बॉम्बची भीती वाटत नसते, कारण तो मुळातच मरायला तयार असतो. दहशतवादी आणि आत्मघाती लढाईतलं नुकसानीचं गणित विपरीत असतं. एकच दहशतवादी मरतो, पण तो 100 मारतो. 5-50 रुपये मोल असलेला एकच दहशतवादी खलास होतो, पण तो कष्टानं निर्मिलेलं अब्जावधीचं धन नष्ट करतो. अमेरिका हे एक महाबेट आहे. तीनही बाजूंनी ते समुद्रानं वेढलेलं असल्यानं बाहेरच्या माणसांना तिथं पोहोचणं कठीण असतं. अमेरिकेला धोका संभवतो तो आतल्या माणसांमुळेच. 11 सप्टेंबरला न्यूयॉर्कचे मनोरे पाडणारे महाभाग अमेरिकेत विसावलेले होते. अमेरिकेतच त्यांनी शिक्षण घेतलं होतं, पैसे गोळा केले होते. यातून योग्य तो धडा घेऊन अंतर्गत बांधबंदिस्ती ठीक केली. आपल्या देशातल्या लोकांवर नीट लक्ष ठेवलं. देशात दहशतवादी माणसं तयार होणार नाहीत याचा बंदोबस्त केला. त्यामुळं खुद्द अमेरिकेत 2001 नंतर दहशतवादी हल्ले झाले नाहीत. पण हा धडा अमेरिकेनं अफगाणिस्तानात गिरवला नाही. अफगाण जनतेला स्वतःच्या पायावर उभं केलं नाही. जिहादी, हिंसक, दहशतवादी लोकांना आपणच थारा देता कामा नये हा विचार खुद्द अफगाणी जनतेत अमेरिकेनं रुजवला नाही. लक्ष करोड डॉलर्स गुंतवले शस्त्रांवर, माणसं उभारण्यावर नव्हे. ही चूक अमेरिकेच्या लक्षात आली आहे की नाही माहीत नाही, परंतु इथून पुढं अफगाणिस्तानात राहणं उपयोगाचं नाही एवढं मात्र अमेरिकेच्या लक्षात आलं. अमेरिकेनं थेट तालिबानशीच वाटाघाटी करायला सुरुवात केली. वाटाघाटींचा मुद्दा काय होता? तालिबान म्हणत होतं की आमच्या हातात सत्ता द्या आणि तुम्ही निघून जा. अमेरिका म्हणत होती की आम्ही जायला तयार आहोत, पण तालिबाननं लोकशाही पद्धतीनं वागलं पाहिजे. लोकशाहीवादी लोकांसोबत सरकार स्थापन केलं पाहिजे. तालिबान म्हणत होतं आमचं आम्ही पाहून घेऊ, प्रथम तुम्ही बाहेर पडा. शेवटी आम्हाला सुखरूप बाहेर पडू द्या येथवर अमेरिका पोचली. अमेरिकेनं बाहेर पडण्याची तारीख जाहीर केली. बाहेर पडल्यानंतर तालिबाननं काय काय करावं वगैरे अटी म्हणजे केवळ इच्छा अशा स्वरूपात अमेरिकेनं मांडल्या. शेवटी तालिबानची सरशी झाली. अमेरिका बाहेर पडली. अफगाण लष्कराचं मनोधैर्य संपलं होतं. खरं म्हणजे अफगाण सेना आतून टरकलेलीच होती. तालिबान पुढं त्यांनी मनातूनच नांगी टाकली होती. अमेरिका गेली आणि त्यांनी अंगावरची वस्त्र उतरवली. अफगाणिस्तानावर तालिबानचं राज्य सुरू झालं. एक कामचलाऊ मंत्रिमंडळ तयार झालंय.
या मंत्रिमंडळातले सर्व लोक घट्ट तालिबान आहेत, मध्ययुगीन आहेत. त्याच्यापैकी कोणालाही आधुनिक राज्य चालवण्याचा अनुभव नाही. त्यांना बँकिंग, उद्योग, शेती, बाजार इत्यादीपैकी काहीही कळत नाही, अनुभव नाही. त्याचा गृहमंत्री आहे सिराजुद्दीन हक्कानी. हक्कानी नेटवर्क या नावानं ओळखल्या जाणाऱ्या शेकडो मदरशांचा हा अधिपती आहे. हक्कानी मदरशात फक्त आणि फक्त दहशतवाद शिकवला जातो. इस्लाम दहशतवादासाठीच आहे, हिंसेसाठीच आहे, अशी हक्कानी आणि त्यांच्या मदरशांची पक्की समजूत आहे. हक्कानी मदरशात तयार झालेल्या अडाणी जिहादी तालिबांनी हजारो माणसं मारली आहेत. सरकार काबीज करणं वेगळं आणि राज्यशकट चालवणं आणखी वेगळं. राज्य चालवायला साधन, रिसोर्सेस लागतात. देशात उत्पादन झालं तर आर्थिक व्यवहार होतो. आर्थिक व्यवहार झाला तरच सरकारच्या हाती सार्वजनिक खर्चासाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्यासाठी करांच्या रूपात पैसे येतात. जगण्यासाठी माणसाला आवश्यक असणारा रोजगारही आर्थिक उलाढालीतून येतो. पण या तालिबान मंडळींना तर आर्थिक व्यवहार माहीतच नाही. बंदूक उगारली, चाबूक वाजवला की समाज चालतो, अशी यांची समजूत आहे. तालिबान ही संघटनाही हडेलहप्पीवर चालते. तालिबान लोकांशी दादागिरी करून पैसे गोळा करतं. त्यांचे हिशोबच वेगळे. देश चालवायचा असेल तर पोलीस लागतात, सैनिक लागतात. दोघांनाही पगार द्यावा लागतो, पेन्शन द्यावी लागते, त्यांच्या कुटुंबाची सोय लावावी लागते, त्यांच्या औषध पाण्यासाठी खर्च करावा लागतो. एक पोलीस किंवा सैनिक पोसायचा तर लाखो रुपये खर्च होत असतात. तालिबानचे सैनिक आणि पोलीस भारी असतात. ते अन्नावारी असतात. त्यांना 2 वेळा जेवायला मिळतं, कपडे मिळतात, बंदुका आणि गोळ्या मिळतात. इस्लाम, जिहाद, आत्मसमर्पण एवढ्यावरच सैनिक पोसला जातो, अशी तालिबानची समजूत आहे. अफगाणिस्तानची एकूण आर्थिक स्थिती अशी आहे की केवळ 2 वेळा जेवण आणि 4 कपडे मिळाले तर खूप झालं, अशा स्थितीत असणाऱ्यांची संख्या फार मोठी म्हणजे फारच मोठी आहे. त्यामुळं अशा लोकांच्या जोरावर तालिबानचं राज्य चालू शकतं. अफगाणिस्तानात अफूच्या बेकायदेशीर व्यवहारातून 2-3 अब्ज डॉलर्स उभे राहतात, असा एक अंदाज आहे. शिवाय बाहेरून येणाऱ्या वस्तूंवरची जकात आणि अंतर्गत खंडणी यातून 1-2 अब्ज डॉलर्स मिळत असावेत. तेवढ्यावर भागेल अशी तालिबानची समजूत असावी. पण त्या समजुतीला तडे जाऊ लागलेत. अफगाणिस्तानात दुष्काळ पडलाय, पिकं कोसळली आहेत, अर्थव्यवस्था कोसळली असल्यानं इतर उत्पन्नही कमी झालंय. करोडभर मुलं, स्त्रिया, वृद्ध माणसं उपासमार आणि कुपोषणानं ग्रासली आहेत. कुपोषण आलं की रोगराया आल्याच. एक अंदाज असाही आहे की संकटातून निभावून न्यायचं असेल तर निव्वळ मदत म्हणून सुमारे 1 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. कुठून येणार हे पैसे? गेली 20 वर्ष अफगाणिस्तानचं उत्पन्न 20-25 अब्ज डॉलर्सच्या घरात होतं. खर्च मात्र होता 100 अब्ज डॉलर्सच्या घरात. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, UK, जपान इत्यादी इस्लामी नसलेले भांडवलशाही चंगळवादी देश अफगाणिस्तानची तूट भरून काढत होते, पैसा ओतत होते. तालिबाननं तर अफगाणिस्तानला एकदम शुद्ध इस्लामी अमिरात करायचं ठरवलंय. हराम पैसा त्यांना चालणार नाही. तालिबानला लोकशाही मंजूर नाही. हरामीवर जगणारे बहुतेक देश लोकशाहीवादी आहेत. ते तालिबानला मदत करायला राजी नाहीत. पाकिस्तान, अमेरिका इत्यादी देशांच्या मदतीवरच चालतो. पाकिस्तानचा उपयोग होणार नाही. रशिया ही आता महाशक्ती राहिलेली नाही. राहता राहिला चीन. चीनकडे पैसा आहे. अफगाणिस्तानातल्या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करण्याच्या बदल्यात चीन मदत करेल असा एक पतंग उडवला जातो. पण चीन महाचिंगूस देश आहे. पिळून पिळून फायदा मिळाला तरच चीन पैसे घालायला तयार होतो. धर्मादाय पैसा उधळणं हा चीनचा स्वभाव नाही. कोणतंच इन्फ्रास्ट्रक्चर नसताना नैसर्गिक खनिजाचं रूपांतर औद्योगिक मालात करणं ही जादू अजूनही जगात तयार झालेली नाही. काय करणार अफगाणिस्तान आणि तालिबान? अफगाणिस्तानमधली परिस्थिती तर्काच्या पलीकडे आहे. समाजही एकसंध नाही. अनेक जमाती आहेत आणि त्यांचं आपापसात जमत नाही. त्या कायम एकमेकांशी लढत असतात. समाज या हिशोबात अफगाणिस्तान हे अस्थिर रसायन आहे. विस्कळीत समाजाचं काय होऊ शकतं याचा अंदाज बांधता येत नाही. अफगाणिस्तानचं काही खरं नाही
हेच खरं.